थंडीच्या थंड वातावरणामध्ये सुद्धा असं छान पीठ फर्मंट होण्यासाठी तांदूळ भिजवण्यापासून ते वाटेपर्यंत अनेक छोट्या छोट्या प्रोसेस कराव्या लागतात। बऱ्याच जणांची तक्रार असते की थंडीमध्ये इडलीचं पीठ फुलत नाही किंवा इडल्या मऊ लुसलुशीत होत नाहीत। तर काही बेसिक टिप्स आहेत त्या वापरून जर तुम्ही असं डाळ तांदूळ भिजवाल आणि वाटून घ्याल तर तुमच्याही इडल्या पांढऱ्या शुभ्र आणि मऊ लुसलुशीत होतील। हे पहा, इडल्या किती छान मऊ झालेल्या आहेत आणि ह्या इडल्या ना थंड झाल्यानंतर सुद्धा अशाच मऊ राहतात। ह्या अजिबात कडक होत नाही, अगदी कापसासारख्या मऊ आणि पांढऱ्या शुभ्र होतात। बघू शकताय तुम्ही इडली किती छान झालेली आहे, खूप हलकी झालेली आहे ही इडली। तर ही इडली कशी बनवली, ते पीठ कसं फर्मेंट केलं याच्याबद्दल मी काही टिप्स सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सगळ्यात आधी पीठ भिजवताना इथे मी एकाच पेल्याने पूर्ण माप घेतलेलं आहे, म्हणजे एका पेल्याने मी 4 पेले तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ हे जे मी घेतलेलं आहे हे रेशनिंगचं आहे। तुम्ही याच्याऐवजी कुठलाही तांदूळ घेऊ शकता, पण त्याचा भात चिकट होणार नाही असाच तांदूळ घ्यायचा आहे, किंवा इडली राईस देखील मिळतो तो घेतला तरी चालेल। 4 पेले तांदळासाठी मी 1 पेला उडदाची डाळ घेतलेली आहे, म्हणजे 1 किलो जर तांदूळ असेल तर पावशेर उडदाची डाळ घ्यायची असं प्रमाण आहे हे। उडदाच्या डाळीमध्ये मी अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत। मेथीच्या दाण्याने पीठ फर्मंट व्हायला मदत होते। त्यानंतर डाळ आणि तांदूळ स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता डाळ जी आहे ती चांगली धुवायची आहे, कारण डाळीचं पाणी आपण वाटताना वापरणार आहोत। त्यानंतर तांदूळ आणि डाळीमध्ये पुरेसे पाणी टाकून 7 तास हे डाळ आणि तांदूळ भिजत ठेवायचे आहेत। त्याच्यापेक्षा जास्त वेळ ठेवले तरी चालतील, पण कमीत कमी 6 ते 7 तास तरी भिजवायलाच पाहिजे। आता डाळ तांदूळ वाटण्याच्या आधी 15 ते 20 मिनिटं मी इथे 1 पेला पोहे घेतलेले आहेत आणि ते छान धुवून भिजवून घेतलेले आहेत। पोह्याने इडली मऊ लुसलुशीत व्हायला मदत होते आणि ती चवीलाही चांगली लागते। तर आता आपण जे डाळ आणि तांदूळ भिजवलेले आहे त्यातले मी तांदूळ परत एकदा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे, म्हणजे त्याच्यावर जे काही कलर किंवा काय पॉलिश वगैरे असेल तर ते निघून जाईल। एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त तांदूळ धुवून घ्यायचे, डाळ धुवायची नाही आहे। म्हणून मी आधी म्हटलं होतं की डाळ जी आहे ती स्वच्छ धुवून घ्या, कारण आता आपण डाळ न धुता जे डाळ भिजवलेलं पाणी आहे ना तेच इडलीचं पीठ वाटण्यासाठी उपयोगात आणणार आहे। म्हणजे डाळ जी आहे ती तांदळापेक्षा लवकर फर्मंट होते त्या वाटल्यानंतर, म्हणून मग जे डाळीचं पाणी आहे ते वाटण्यासाठी वापरणार आहे। तर आता आणखीन एक टिप इथे मी सांगते, जर तुम्ही थंडीच्या दिवसात पीठ भिजवत असाल तर जे काही पाणी तुम्ही वापरणार आहे पीठ भिजवण्यासाठी, इथे मी डाळीचं पाणी घेतलेलं आहे ते तर कंपल्सरी घ्यायचंच आहे, पण आणखीन वरती जर अजून थोडं लागलं तर ते देखील पाणी इथे मी कोमट गरम करून घेणार आहे। गरम म्हणजे अगदी उकळायचं नाही आहे, त्याला कोमट गरम करायचे। पाणी जर जास्त गरम केलं तर मिक्सरचं जे झाकण आहे ते उडू शकतं, म्हणून अगदी बोट बुडेल इतकं कोमट करायचं आहे। या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाला माहिती नाही आहेत, पण जर तुम्ही ही ट्रिक वापरून जर इडलीचं पीठ भिजवाल ना तर मी गॅरंटी देऊन सांगते पीठ तुमचं इतकं छान फुलेल ना। पीठ वाटताना सगळ्यात आधी डाळ वाटून घ्यायची आहे। डाळ वाटताना आपण जे पाणी गरम केलेलं आहे किंवा कोमट केलेलं आहे तेच वापरायचं आहे। याच्यामध्ये डाळ वाटताना ना एकदम बारीक वाटायची आहे, म्हणजे पूर्ण पेस्ट करायची आहे त्याची। त्याच्यामध्ये असं रवाळ टेक्स्चर नाही राहिलं पाहिजे, खूप बारीक वाटायची आहे डाळ। तर आता डाळ मी इथे वाटून घेतलेली आहे। आता आपण तांदूळ वाटून घेऊया। इथे मी 2 बॅचमध्ये डाळ वाटलेली आहे, कारण एकदम मिक्सरच्या भांड्यात बसली नाही म्हणून। हे पहा, छान अशी पेस्ट झालेली आहे। आता आपण तांदूळ वाटून घेऊया। तांदूळ वाटताना मात्र ते अजिबात जास्त बारीक वाटायचं नाही आहे, त्याच्यामध्ये असं रवाळ टेक्स्चर ठेवायचं आहे, म्हणजे एक दाणेदार म्हणतो ना आपण त्याप्रमाणे तांदूळ वाटायचं आहे। तांदळाची अजिबात बारीक पेस्ट करायची नाही आहे आणि वाटताना पाणी देखील जास्त घालायचं नाही आहे। जर पातळ झालं पीठ तर इडल्या आपल्या चिकट होतील
आणि जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आहे, त्याच्याने काय होतं की इडल्या कडक होतात. त्यामुळे पाणी तुम्ही नंतर कमी जास्त ॲडजस्ट करू शकता. आता पीठ वाटून झाल्यानंतर आणखी एक महत्त्वाची प्रोसेस म्हणजे आपल्या हाताने, चमच्याने नाही, हातानेच ते पीठ 5 मिनिटं एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे. कारण आपल्या हाताच्या उभीने देखील पीठ जरा फर्मंट व्हायला मदत होते, म्हणून हातानेच ते फेटायचं आहे. हे पहा, मी छान 5 मिनिटे एकाच दिशेने फेटून घेतलेलं आहे. आता पीठ फेटून झाल्याच्या नंतर मी इथे पॅकबंद झाकणाचा डबा घेतलेला आहे. तर डबा मी इथे उंच का घेतलेला आहे, कारण बऱ्याचदा पीठ जे आहे ते फर्मंट झाल्यानंतर बाहेर उतू येतं, म्हणून मी असा थोडा जास्त उंचीचा डबा वापरते. आता इथे आणखी एक ट्रिक सांगते मी तुम्हाला. डबा ठेवताना ना त्याच्या सगळ्या प्लेट्स भरून झाल्यानंतर आता याला इडलीच्या कुकरमध्ये ठेवायचं आहे. पाण्याला छान उकळी आल्यानंतरच या प्लेट ते अंथरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती डबा ठेवून तो सगळ्या बाजूने असा गुंडाळून घ्यायचा. खालच्या प्लेटचे जे होल आहे आणि पीठ छान फर्मेंट होईल. तर हा डबा मी रात्रभर असाच ठेवणार आहे. दुसऱ्या दिवशी याच्या इडल्या करायला घेणार आहे. चला तर भेटूया दुसऱ्या दिवशी. आता दुसरा दिवस उजाडलेला आहे. पीठ आपलं कसं फर्मंट झालं हे पाहूयात. सर्वात आधी मी चादर काढून घेते. उंच डबा वापरल्यामुळे पीठ फर्मंट झाल्यानंतर बाहेर आलेलं नाही आहे. तर हे पहा, छान पीठ फर्मंट झालेलं आहे. आधी जे पीठ होतं ते डब्यामध्ये खाली होतं, आता अर्धा डबा झालेला आहे. म्हणजे पीठ दुप्पट पटीने फर्मंट झालेलं आहे. हे पहा, खूप छान जाळी आलेली आहे पिठाला. खूप हलकं वाटतंय. हे पहा, असंच पीठ फर्मेंट व्हायला पाहिजे आपल्याला. आता याला मस्त असं फेटून घेऊ, पण त्याच्या आधी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि हे परत एकदा जे आपण 5 मिनिटं एकाच दिशेने फेटलं होतं ना, तसं फेटून घ्यायचं आहे याला, म्हणजे हे आणखीन हलकं होईल. तर हे पहा, पीठ जे आहे ते छान फेटून घेतलेलं आहे. आता इडली बनवण्यासाठी इडलीचं जे भांडं आहे ते गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये पुरेसं पाणी टाकून गॅस चालू करून घ्यायचा आहे. गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि इडलीच्या ज्या प्लेट्स असतात ना, त्याला असं खाली तेल लावून घ्यायचं आहे. सगळ्या प्लेट्सना मी तेल लावून घेणार आहे. त्यानंतर या प्लेट्समध्ये आपल्याला पाहिजे तितकं इडलीचं पीठ टाकून घ्यायचं आहे. या पिठामध्ये आपण कुठेही सोडा किंवा इनोचा वापर केलेला नाही आहे. कुकरमध्ये या प्लेट्स ठेवताना अशा पद्धतीने ठेवायचे आहेत की खालच्या प्लेटचे जे हे 3 होल दिसत आहेत त्याच्यावरती वरच्या प्लेटवरची इडली आली पाहिजे, म्हणजे ती छान शिजते. आता 12 मिनिटांनंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि कुकरचं झाकण काढून थोडंसं इडल्या थंड होण्यासाठी ठेवणार आहे. त्या लगेच काढायच्या नाही आहेत. एक 5 मिनिट थंड होऊन द्यायचं आहे. आता आपल्या इडल्या ज्या आहेत त्या थंड झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता इडलीवरती सुद्धा बबल आलेले आहेत, म्हणजे इडली किती छान आणि सॉफ्ट शिजलेली आहे. खूप छान फ्लफी झालेली आहे इडली. चला तर आता याला प्लेट्समधून काढून घेऊयात. इडली काढताना कुठल्याही एका पातळ गोष्टीचा वापर करायचा आहे, म्हणजे जसं की चाकू किंवा चमचा. मी इथे मोठ्या चमच्याचा वापर केलेला आहे. याच्याने इडल्या छान निघतात. सगळ्यात आधी इडली काढताना त्याच्या कडा सोडवून घ्यायच्या आणि मग मध्ये चमचा घालायचा आहे. तुम्ही बघू शकताय आपली जी इडली आहे ती किती क्लीन निघते आहे. अजिबात कुठेही प्लेटला चिकटलेली नाही आहे. आधी कडा सोडून घेतल्यामुळे इडली जी आहे ती अलगद निघून येते. तर मंडळी, तयार आहे आपली मऊ लुसलुशीत पांढरे शुभ्र आणि जाळीदार अशी इडली. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स जर तुम्ही फॉलो करून डाळ तांदूळ जर भिजवलं आणि जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे जर वाटलं तर तुमच्या इडल्या अजिबात फसणार नाही. आणि या इडल्या थंड झाल्यानंतर देखील सुद्धा अशाच मऊ राहतात. याच इडलीच्या पिठापासून मी व्हेजिटेबल उत्तप्पा देखील बनवला आहे. त्याचाही व्हिडिओ लवकरच येणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.